तर स्वागत आहे तुमचं अजून एका व्लॉगमध्ये. हा आहे बिर्याणी व्लॉग. यामध्ये ना मी एकदम सिंपल आणि एकदम क्विक कुकरमधली बिर्याणीची रेसिपी दाखवणार आहे. म्हणजे बॅचलर लोक असतात किंवा तुमच्याकडे टाइम कमी असेल ना, त्यासाठी चल तुम्हाला दाखवतो रेसिपी एकदम खतरनाक. सो आता चिकन धुवून घेतलंय, त्याच्यामध्ये आपण दही टाकतोय, अद्रक लसूण पेस्ट आणि 3-4 मिरच्या, पण त्यांना एकदम बारीक करून मॅरिनेशनमध्ये टाकायच्या, म्हणजे त्याचा खूप चांगला फ्लेवर येतो. अद्रक लसूण टाकली आपण आता. अद्रक लसूण टाकली, मिरची, मीठ टाकले ऑलरेडी. तर आपल्याला टाकायचंय, टाकूया आता याच्यामध्ये हळद. बस, बाकी काय टाकायची गरज नाही आता सध्यासाठी. सध्या मसाला नाही टाकला तरी चालेल. हां, एवढं इनफ आहे. आता याला 15-20 मिनटं फक्त रेस्ट देऊया आपण, तोपर्यंत आपण कांदा तळून घेऊया. सो आता कुकर गरम करायला ठेवलाय, आता झालाय. आणि आता तेल टाकायचं त्याच्यामध्ये आपल्याला. सो आपण तेल टाकूया. एक छोटंसं चक्री फूल घेऊया आपण, अर्ध तुटलेलं. नंतर मग एक मोठी वेलची. आता माझ्याकडे छोट्या वेलच्या अवेलेबल नाही, पण काही टेन्शन नाही, कारण की आपण वापरणार आहे हा एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला. हा बेस्ट आहे, तुम्ही पण हाच यूज करा. दालचिनी घेऊया आपण छोटी, एवढी गरज नाही. 5-6 हे घेऊया काळी मिरी आणि 2 लवंग. लवंग जास्त घेत नाही मी, कारण की मला जास्त त्याची टेस्ट आवडत नाही. सो एवढं इनफ आहे. आता हे डायरेक्ट आपण तेलामध्ये टाकूया. आणि आपल्याला जिरं टाकायचं आहे. वा, मस्तपैकी त्याला हे आलं. ते एकदम गरम तेलामध्ये टाकले म्हणून पटकन हे झालं. आता त्याच्यामध्ये आपला जाणार आहे कांदा. टर्न्स आउट की आपल्याकडे वेलच्या अवेलेबल आहेत. अख्खं पॅकेट फ्रीजमध्ये लपून ठेवलेलं. महत्त्वाच्या गोष्टी आम्ही लांब ठेवतो कपाटात, फ्रीजमध्ये वगैरे. जास्त नाही, छोट्या वेलच्या पण आपल्याला 3 किंवा 4 टाकायच्यात. वेलची खूप इम्पॉर्टंट असते बिर्याणीमध्ये. बिर्याणीमध्ये ना एसेन्स असतो वेलचीचा, पण ती तोंडाला लागली की डोक्याचा हे दही होतो थोडासा. पण ठीक आहे, लेट्स गो. 4 इनफ आहेत. आपण टाकूया याला. थोडा वेळ तळायला ठेवलाय, तोपर्यंत आपण एक गार्निशिंगसाठी कोथिंबीर कापूयात मस्त. एकदम बारीक कापून टाका याला. बेकार कापायची याची. परत प्रेम करायला घाबरलीच पाहिजे, एवढी कापा. सॉरी. कॉपीराइट लागेल बाबा, नको करूस. आता झालाय कांदा, तर पूर्ण प्रॉपर झालाय. आता आपण हे मॅरिनेट करायला ठेवलेलं चिकन याच्यामध्ये टाकूयात. मस्त. हा आमच्या घरचा मसाला आहे, 2-3 चम्मच. आणि हा म्हणजे धना पावडर असते ना ते, आणि शाही बिर्याणी मसाला, हे आता आपण त्या चिकन मध्ये टाकूया. मस्त मिक्स करूयात. सावधान व्हा, बिर्याणी बनली रे अर्धी आपली. मस्त वास येतोय, चिकन शिजलं अर्धय. आता तांदूळ टाकून त्याची शिट्टी लावू. आता झालंय, ऑलमोस्ट अर्ध झालंय. आता आपल्याला टाकायचं हा सोक केलेला राईस. हे बघ, पूर्ण त्याचा दाणा एकदम असा मोठा झालाय हलकासा. आता हा सगळा टाकूया त्याच्यामध्ये. परफेक्ट. जरा त्याला, वा, मम्मीने नाही बघितलं ना, आता खपेल, डायरेक्ट खपेल मम्मीने बघितलं तर. आता आपण या टोपामध्ये पाणी घेऊया. मम्मी याच्यातलं घेऊ का पाणी? हे वाला घेऊ. ह्याच्यातलं पाणी घेऊया त्याच्यामध्ये आणि यात टाकूया. आणि पाण्याचा अंदाज असा आहे ना की म्हणजे तुमच्या हिशोबाने टाकायचा, ज्याच्यामध्ये तुमचा राईस आणि चिकन आहे ना, एक किंवा 1.5 बोट खाली गेला पाहिजे, म्हणजे ते पूर्ण कव्हर झालं पाहिजे पाण्याने. आणि मॅक्स टू मॅक्स 3 शिट्या द्यायच्या आणि मग डन. आता आपण टाकूया ही कोथिंबीर मस्तपैकी अशी. मम्मी मीठ टाकायला ये. काय गोष्टींसाठी लागतेच गरज आईची बाबा, काय करणार. हा मगाशी चिकनसाठी टाकलं, तर भातासाठी टाकायचं. बघ एवढं लागेल, अजून थोडं टाकूयात. टाकू का एवढं अजून? पाणी टाक थोडं, थोडंसं लागेल अजून, टाक.
चिकन सगळं बुडलं पाहिजे ना. राईस आणि जास्त फक्त त्याला एकदा हे कर. ते कमी शिजलं तर आपण परत नाही शिजणार, पण प्रॉपर शिजेल. 3 शिट्या द्यायच्या बरोबर शिजेल ते. थोडं बस का? पाणी जास्तच ठेव, काही गरज नाही पाणी कमी टाकायची. जास्त पातळ बस होईल. सो आता आपण प्रॉपर पाणी टाकलंय, मीठ टाकलंय. आता फक्त मम्मी कुकर लावणार आणि 3 शिट्ट्या देणार. आणि मग 3 शिट्ट्यानंतर तुम्हाला खोलून दाखवतो. एकदम असा वहिनी आलेली आहे. कसा वास येतोय? डिलिशियस एकदम. एवढं करशील? कुकर थंड झालेला आहे. लेट्स ओपन. ये इथं जवळ आहे. हा ये. कशी वाटते? हलकसं पाणी जास्त झालंय, बट एवढं पण नाही की एकदम चिकट झालंय. मस्त वाटतंय एकदम. कुकरमधली बिर्याणी अशीच पाहिजे. एकदम राईस पण पूर्ण शिजलाय, चिकन पण पूर्ण शिजलंय. आता काढूया त्याला थोडंसं टेस्ट करायला. लेट्स ट्राय दिस पीस. आता एवढं आपण काढलंय बाहेर टेस्ट करायला. सो आपण टेस्ट करूया की कसं वाटतंय. सो आता मी ट्राय करतोय. हा गरम आहे. हा हे बघ, चिकन दाखव. हे बघ चिकन बघ, एकदम लगेच निघतंय. बघ लगेच निघालंय बघ, एकदम परफेक्ट शिजलंय. तर हा वाला पीस घेऊया थोडासा आणि घास घेऊया आणि गाईज फेक नाही करत आहे. एवढी भारी झाली आहे ना, खरं सांगतोय. जन्नत भाई जन्नत. चिकन एवढं प्रॉपर शिजलंय ना, मजा येते. हा यार काय कडक झाली आहे माहिती आहे का तुला? खूप टेस्टी लागते ग. कर ना, टेस्ट कर ना. सो आता मी टेस्ट केली बिर्याणी, मला तर खूप आवडली आहे. आता माझ्या वहिनीची बारी आहे, तर तिला टेस्ट करवतो आणि तिची रिॲक्शन दाखवतो तुम्हाला. आता मस्त असा घास घेतला, याच्यामध्ये प्रॉपर चिकन आहे, थंड पण झालंय. आणि लेट्स एकदम खरं सांगा कशी झाली. तू वेलची भरवलीस. वेलची आली पण खूप मस्त झाले. ते टेस्ट आहे ना अशी मुरली आहे. तर मसाला कसा असं एकदम काय झालं, अपलिफ्ट केले. मसाला एकदम असा मुरलाय. पण कशी झाली ऑन द स्केल ऑफ 1 to 10? 9 ना. एकदम मस्त झाली. तर ना आता मम्मीची वारी. कशी आहे? एकदम सुपर. सो गाईज हा होता आपला बिर्याणी व्लॉग. याच्यामध्ये आपण बनवली एकदम क्विक बिर्याणी आणि सगळ्यांना आवडली आणि खूप टेस्टी झालेली. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. चलो बाय.